आपल्या
बाकीच्या विश्रांती सोडून द्या, चिल्लर चालक विश्रांती सोडून द्या. ज्यांना खरंच जन्मकर्माच्या आयुष्यातून फेरफार करायचा असेल तर माझ्या श्रीपाद माऊलींकडे या. माझा श्रीपाद Thank you.
Thank you.
काय केलं होतं बघा?
Oh,
आणि शांती आई-वडिलांना घरात मागतात. मग साधू संतांनी सरकारने लाडकी बहीण योजना कशाला काढली असेल? दोन पोत्या दिल्या असत्या वैभवलक्ष्मी. दोन पोत्या समजलं घरात वैभवलक्ष्मीचं पारायण करून जर घरात सुख शांती समाधान येत असेल तर कशाला लाडकी बहीण योजना काढली असते? आणि 2000 रुपये दिले असते दोन पोत्या दानाचं म्हणून. किती बरोबर घ्या घ्या बरोबर येते का? अहो फक्त एवढंच करा. आपल्या लेकीला विदा करत असताना काय करा? आपल्या लेकीला लग्नात विदा करत असताना एकच काम करा आई-वडिलांनो. खूप मोठी न्याहारी दिली, खूप मोठी न्याहारी दिली, गाडी दिली, नाही ती भांडी दिली, संसार दिला. हे सगळं चिल्लर चाललं नाही. एकच करा. ज्ञानेश्वरीचा पवित्र ग्रंथ लेकीच्या ज्ञानी ठेवा. पवित्र असं श्रीमंताचं नाम करा. पवित्र अशी तुळशीची माळ नावाची गळ्यात घाला. आणि विदा करत असताना शेवटी सासरच्या माणसाला हात जोडून एवढंच सांगा. शेवटी सासरच्या माणसाला लेक विदा करत असताना हात जोडून एकच सांगा. सासरच्या मंडळीला विनंती करा, अहो माझा ऐका, माझी लेक मी आज तुमच्या घरी पाठवते. माझी लेक मी आज तुमच्या घरी पाठवते. माझी लेक ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे. माझी लेक श्रीपाद बाबाची नाम करणार आहे. तुमच्या घरात तुमची लक्ष्मी आली घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. जय शांतीच्या मान. आयुष्यात जोपर्यंत राम आहे तोपर्यंत मार्गाला आयुष्य पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आयुष्य गेलं म्हणण्यात 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. 3-4 लोकांना जाताना राम नाम सत्य है. आणि झोपणाऱ्याला ऐकू द्या नाही. मागचे ऐकत झोप गेलाय. मागचे ऐकत ही आपली सत्यस्थिती. म्हणून राम जोपर्यंत जीवात आहे तोपर्यंत रामाची ओळख करून घ्या. मला एक वर्गाला सांगितलं होतं काही 9ला 5 मिनिटापर्यंत बॉल कमी होते आपल्याकडं. मग मी श्रीपाद बाबांच्या आशीर्वादाने दंत काढायचं काम केलं. शेवटी बोलवून घेणारे माझे श्रीपाद बाबा आहेत. त्यांचा हात माझ्या मस्तकावरती म्हणून मी आता इथं तास दीड तास बोलले. त्यांच्याशिवाय मला शोभा नव्हती. ज्ञानदेव म्हणे काय सद्गुणी केले कोळे माता हातात ठेवी लागते. बीजची वाढते आई वडिलांनो. कारण या माझ्या कीर्तनरूपी सेवेला रंग नावाची देवता आहे. रंग नावाची देवता आहे. तिला बोलवावं लागतं कीर्तनात आई वडिलांना. आणि रंग नावाची देवता आणली ती म्हणजे हरिभक्त पारायण आमचे गायनाचार्य. खरंच असं वाटतं म्हणून पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या. इतका गोड आवाज आहे माझ्या हरिभक्त पारायण आवाजाचा जातो. खरंच त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याच गोड आवाजात उतराई होण्यासाठी हरिभक्त पारायण मुक्ताबाई गायकर त्यांचं गायन
कारण तालुकी मंजूर बोलत असे वाणी परिशी कविता घाली वेगळाच आहे माझं पामर शिकणारे थोर बरं पायाची वाण पायीच गले संत नारीचा तुतुरा झाला आणि कुंकन कुंकायचं काम केलं आई वडिलांना सावध व्हायचं काम तुमचं आहे कारण चोरी तुझी येऊन चोरी करून सेवेला पूर्ण विराम